नमस्कार, माझं नाव सदाशिव भोमय्या दावणपल्ली. मी पुण्यातून आलो आहे आणि मी एकटा आलो नाही तर माझ्याबरोबर माझी पत्नी पण आहे. आणि डॉक्टर कविता यांच्याकडे आम्ही 3 दिवस राहायला आलो. या 3 दिवसामध्ये आम्हाला भरपूर अनुभव मिळाला की खरंच अनुभव घेण्यासारखा आहे. कारण जे आश्रम पद्धतीचं जीवन असतं ते जीवन या करालीमध्ये पाहायला मिळालं की सकाळी 5 वाजता उठणे, मग त्याच्यानंतर प्राणायाम, योगासन, नंतर ध्यान धारणा, मग त्याच्यानंतर मग आउटिंग, बाहेर फिरायला जाणे. असं वाटतं की आपल्या घरीच आलो, आपल्या गावात आलो आणि जुन्या परंपरामध्ये मी जगतोय असं वाटतं. आणि खूप समाधानकारक वाटलं आम्हाला. कारण 3 दिवस असं सहज गेले. आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर कविता यांनी आम्हाला साधना कशी करायची. कारण साधना सर्वच लोक करत असतात, पण त्यात अहंकार वाढतो. पण अहंकार कमी कसा करता येतं, एक मनाचं मन कसं धुतलं जातं. एखादा कपडा आपण धुतो, स्वच्छ होतो, पण मनात धुणं कुठे. मग प्रार्थना करतो आपण, हे अत्यंत त्यातनं शक्ती मिळते मला. पण त्याच्याहून आधी काय असेल तर साधना आहे. त्यातनं असलेले आपले संस्कार असतात जे पाठीमागचे आहेत ते चांगले आहेत. काही विकार असतील ते सहज निघून जातात. असे सायंटिफिक पद्धतीने त्यांनी आम्हाला 3 दिवस सांगितलं, आमच्याकडे करून घेतलं. आमच्या समोर थांबून ते कसं करायचं हे त्यांनी सांगितलं. तर या 3 दिवस आम्ही कधी विसरणार नाही या आयुष्यभर. आणि अशाच आम्ही कंटिन्यू करणार असं त्यांना सांगितलं आम्ही. आणि ते म्हणाले की तुम्ही कंटिन्यू करा आणि काय अडचण असेल तर आम्हाला सांगत चला आणि तुम्हाला आम्ही कधी पण मी सहाय्य करेन. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रमा सदाशिव धावणपल्ली. कविता मॅडमकडे आम्ही इथं गावाला आलो, त्यांच्या गावाला. मेडिटेशन म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं, पण त्यांनी आम्हाला शिकवलं मेडिटेशन कसं करायचं. मला म्हणजे त्या माहिती पडलं. मला खूप म्हणजे बरं वाटतं. कसं म्हणजे आपण जीवन जगावं, कसं म्हणजे दुसऱ्यांसमोर कसं राहावं, राग आला तर काय करायचं, त्यांनी आम्हाला खूप शिकवलं. म्हणजे खूप आम्हाला माहिती मिळालं. खूप बरं वाटतं इथं आल्यानंतर. मेरा नाम शिवानंद पड़ेसर, मैं पुणे से आया है. कविता डॉक्टर के पास में पहला देखिए कभी ये लिया था दीक्षा, उसका भी बहुत अच्छा एक्सपीरियंस हो रहा है. मेरे को मेंटली और अभी मेडिटेशन के लिए आया क्योंकि मेरे को मेंटली बहुत इरिटेशन होता था, क्या करने का क्या नहीं करने का. भी उससे मेरे को बहुत अच्छा ये मिल रहा है. भी 3 दिन में मेरे को बहुत चेंजेस लग रहा है मन में. और क्या करने का क्या नहीं करने का, कैसा करने का, इसके बारे में बहुत अच्छा मेरे को ये दिया है. थैंक यू.